महाराष्ट्रातल्या घडामोडींकडे माझं लक्ष, तुमचा योग्य सन्मान राखला जाईल. दिल्लीतल्या भेटीत अमित शहांचं शिंदेंना आश्वासन. वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती. काय उपयोग आहे? मित्रपक्षातील संभाव्य पक्षप्रवेश थांबवा. शिंदेंच्या सेनेच्या मंत्री आणि पदाधिकाऱ्यांना आदेश. गृहमंत्री अमित शहांच्या भेटीनंतर शिंदेंनी दिले आदेश. रुपाली ठोंबरे आणि खंडाळकरांमधला वाद पेटला. ठोंबरेंनी खंडाळकरांना पाठवली 10 कोटींच्या अब्रू नुकसानीची नोटीस. पोलीस नोटीस द्यायला आले तेव्हा मी घरी नव्हतो. उद्या नेरूळ पोलीस स्टेशनला जाणार. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रकरणी अमित ठाकरेंची प्रतिक्रिया. दडपशाही करणाऱ्यांसोबत जाणार नाही. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांचा मनसेवरती निशाणा. तर मनसे नेते अमित ठाकरेंनी गायकवाडांच्या वक्तव्यावरती बोलणं टाळलं. दहावीमध्ये शिकणाऱ्या सांगलीतल्या विद्यार्थ्याची दिल्लीमध्ये आत्महत्या. शिक्षकांच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचा चिठ्ठीमध्ये उल्लेख. 4 शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल. ट्रेनमध्ये धक्का लागल्यानंतर हिंदी मराठी बोलण्यावरनं वादातनं 4 ते 5 जणांकडनं कल्याणच्या अर्णव खैरेला मारहाण. मानसिक तणावातनं अर्णवनं केली आत्महत्या. पुण्यामध्ये कडाक्याच्या थंडीत 16 वयोवृद्ध रुग्णांना रस्त्यावरती ठेवल्याचा धक्कादायक प्रकार. चौकशीसाठी गेलेल्या नातेवाईकांना उडवाउडवीची उत्तरं. ससून रुग्णालय प्रशासनानं झटकले हात. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांकडनं तपोवन परिसरात पाहणी. झाडं काढल्याशिवाय साधूंची व्यवस्था अशक्य. तर वृक्षतोडीच्या मुद्द्यावर सर्वांसोबत चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं केलं स्पष्ट. पुण्यातल्या ताम्हिणी घाटात 500 फूट दरीमध्ये कोसळली कार. 4 जणांचा शोध घेण्यात यश. कारमधील 6 प्रवासी बेपत्ता असल्याची माहिती. सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीत नितीश कुमारांनी घेतली बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. नितीश कुमार 10व्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान. एकनाथ शिंदेंनी अमित शहांची भेट घेत त्यांच्यासमोर राज्यातील राजकीय घडामोडींबाबत तक्रारींचा पाढा वाचला. महाराष्ट्रातील घडामोडींकडे माझं लक्ष असून महाराष्ट्रातील बऱ्याच गोष्टी मला माहिती आहेत. तसंच तुम्ही एनडीएच्या घटक पक्षाचे प्रमुख आहात, त्यामुळे तुमचा योग्य सन्मान राखला जाईल असं आश्वासन शहांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. मनसे शिवसेना उभाटा जागा वाटपाची बोलणी एक पाऊल पुढे गेली आहे. मनसेकडून काही विधानसभा क्षेत्रात 50-50 फॉर्म्युल्याची मागणी करण्यात आली आहे. माहीम, वरळी, शिवडी, भांडूप, विक्रोळी, मागठाणेमध्ये निम्म्या जागा मागितल्या जाणार आहेत. फडणवीस केवळ शॅडो मुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्राचे मूळ निर्णय अमित शहा घेतात अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. सत्तेसाठी एकत्र आलेल्यांचं टोळीयुद्ध सुरू असल्याचं सपकाळ म्हणाले. निवडणुकीच्या प्रचारासाठी निलेश राणे कणकवलीमध्ये आहेत. महायुतीसाठी प्रयत्न केला पण युती झाली नाही असं निलेश राणेंनी स्पष्ट केलंय. नितेश राणे यांच्या उमेदवारांच्या विरोधात तयार झालेल्या कणकवली शहर विकास आघाडीला शिंदे सेना आणि ठाकरे सेनेचा पाठिंबा मिळाल्यामुळे राजकारण रंगलंय. कोपरगावच्या कोळपेवाडी, माहेगाव, देशमुख परिसरामध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद करण्यात आलेला आहे. नागरिकांच्या मागणीनंतर वनविभागात तात्काळ या परिसरात पिंजरे लावले आणि जेरबंद केलेल्या बिबट्याला राहुरी वन कार्यालयामध्ये पाठवलं जात आहे. नाशिकच्या मोरेमळा परिसरामध्ये वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यामध्ये बिबट्याला जेरबंद करण्यात आलेला आहे. बिबट्या जेरबंद झाल्यामुळे मोरेमळा परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
यवतमाळ वनपरिक्षेत्रातील बोरगाव नियत क्षेत्रामध्ये नर जातीचा बिबट्या तारेच्या कुंपणामध्ये अडकून असलेला आढळलेला आहे. माहिती मिळताच वन विभागाने बचाव पथक त्या ठिकाणी शेतशिवारामध्ये घटनास्थळी दाखल झालं आणि जखमी बिबट्याला वन विभागाने तारांमधून सोडवलेलं आहे. पुढील उपचारासाठी त्याला रेस्क्यू करण्यात आला आहे. शिर्डीच्या मौलीनगर भागातील बिबट्यांचा मुक्त संचार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय. त्यामुळे नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण पसरलंय. शिर्डी शहरातील उपनगरात पिंजरा लावावा अशी मागणी ग्रामस्थ करतायत. पुण्याच्या शिरूर तालुक्यातील निमगाव दुडे या ठिकाणी खंडोबा मंदिर परिसरामध्ये फिरत असलेले मादी बिबट्या वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यामध्ये जेरबंद झाली आहे. बिबट्याची रवानगी जुन्नर तालुक्यातील माणिकडोह बिबट्या निवास केंद्रामध्ये करण्यात आली आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामधील वाघांची संख्या वाढवण्यासाठी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील तारा वाघिणीला चांदोली राष्ट्रीय उद्यानातील नैसर्गिक जंगल क्षेत्रामध्ये यशस्वीरित्या मुक्त करण्यात आले. ऑपरेशन तारा अंतर्गत पहिली मोठी कामगिरी पार पडली. पुण्यामध्ये 16 वयोवृद्ध रुग्णांना वृद्धाश्रमाच्या नावाखाली उघड्यावरती ठेवण्यात आले. उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या या ज्येष्ठ नागरिकांना परत नेण्यासाठी त्यांचे कुटुंबीय आले नाहीत. त्यामुळे पुण्यातील भारत फोर्ज कंपनीच्या समोर कडाक्याच्या थंडीमध्ये वयोवृद्ध रुग्ण उघड्यावरती राहत असल्याचं पाहायला मिळालं. पुण्यात भूमिगत केबल टाकण्यासाठी शहरातील रस्त्यांवरती खोदकाम करताना नियम पायदळी तोडवणाऱ्या ठेकेदारांना पुणे महापालिकेने दणका दिलाय. खोदकाम केलेले रस्ते दुरुस्त करून अहवाल सादर केल्यावरच पुढच्या कामाची परवानगी दिली जाईल अशी नोटीस महापालिकेने ठेकेदारांना पाठवली आहे. मनमाड येवला मालेगाव भागामध्ये थंडीचा कहर सुरू आहे. आज निफाडचा पारा थेट 7.4 अंशांवरती आलेला आहे. मनमाड आणि मालेगावच्या तापमानात मोठी घट झालेली असून परिसरामध्ये धुक्याची चादर पसरली आहे. छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये देखभाल अभावामुळे जपून ठेवलेल्या सुमारे 3000 प्राचीन वस्तू धोक्यामध्ये आलेल्या आहेत. सातवाहन काळापासून ते मराठा साम्राज्यापर्यंतचा दुर्मिळ इतिहास सांगणाऱ्या वस्तूंना वाळवी लागली आहे. पवना धरण परिसरातील आपटी आणि धामणदरा या ठिकाणी अनधिकृत बंगल्यांवरती जलसंपदा विभागाने कारवाई केली आहे. या कारवाईचा मुख्य उद्देश जलसंपदा विभागाच्या अखत्यारीत असलेल्या जमिनीवरती झालेली अतिक्रमणं हटवण्याचा होता. गोंदियातील नवजात बाळाच्या अपहरणाची तक्रार करणाऱ्या आईचाच या प्रकरणामध्ये प्रत्यक्ष सहभाग असल्याचं उघड झालंय. नोकरी करायची असल्यामुळे आईने स्वतःच्या मुलाला वैनगंगा नदीत फेकून दिल्याचं समोर आलंय. सध्या आरोपी आईला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. मालेगावातील चिमुकलीच्या हत्येच्या निषेधार्थ विविध संघटना आणि मुस्लिम समाजातर्फे कॅन्डल मार्च काढण्यात आलाय. खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे. जळगावच्या चोपडा तालुक्यात मालेगाव घटनेचा निषेधार्थ नागरिकांनी कॅन्डल मार्च काढलाय. आरोपीला फाशी झाली पाहिजे आणि चिमुकलीला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी यावेळेला करण्यात आली. जळगावातील जामनेरमध्ये मालेगाव घटनेच्या निषेधार्थ तहसील कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आलाय. घटनेतील नराधमाला फाशीची शिक्षा देऊन पीडित बालिकेच्या कुटुंबियांना न्याय देण्याची मागणी करण्यात आली. मंत्री गिरीश महाजनांनी नाशिकमधील तपोवन परिसराची आज पाहणी केली. कुंभमेळ्यासाठी तपोवन परिसरातील झाडं तोडण्यासाठी बुधवारी विरोध केला आणि महाजनांनी तातडीने पाहणी करत पर्यावरणप्रेमी आंदोलकांच्या भावना जाणून घेतल्या. तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजारींनी बैठक घेतली. यंदा 20 डिसेंबर ते 4 जानेवारी या कालावधीमध्ये हा महोत्सव पार पडणार आहे. अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यातील देवी भोईरे या ठिकाणी सहकारी साखर कारखाना 500 रुपयांचा स्टॅम्प पेपरवर विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते बबन कवाद आणि रामदास घावटेंनी केलेल्या तक्रारीवरून राज्य सहकारी बँकेचे 2 वरिष्ठ अधिकारी आणि क्रांती शुगर कंपनीच्या 9 संचालक यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला असून पारनेर न्यायालयाने आरोपी अधिकाऱ्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील पैठण गेट परिसरातील खोकडपुरा रस्त्यावरील अतिक्रमणावरती बुधवारी मनपाने कारवाई केली. या कारवाईमध्ये 118 अनधिकृत दुकानं आणि सर्वात जुना मोबाईलचा बाजार पाडण्यात आला. नागपूरच्या पारडी पुनापूर या ठिकाणी भवानी माता मंदिराला पर्यटन स्थळाचा ब दर्जा देण्यात आलेला आहे. यामुळे हे मंदिर आता पर्यटन धार्मिक सांस्कृतिक दृष्ट्या विकसित करता येणार आहे. या मंदिरातील देवीची मूर्ती स्वयंभू असल्याची आख्यायिका आहे.
जळगावमधील चोपडा या ठिकाणी आजपासून शासकीय कापूस खरेदी सुरू झालेली आहे। यावेळेला कापूस खरेदीसाठी आणलेल्या ट्रॅक्टरचं पूजा करत शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे। या केंद्रावरती एकरी 5 क्विंटल कापूस खरेदी होतोय। सोलापुरात तहसीलदारांविरोधात प्रहार संघटना आक्रमक झाली। तहसीलदार निलेश पाटील यांच्या नावाच्या फलकावरती प्रहार संघटनेकडून काळं फासण्यात आलंय। तहसीलदारांवरती भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले।